नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. झी 24 तासच्या न्यूजरूम बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संध्याकाळचे 6 वाजतात आणि आपण पाहत आहात आपला जिल्हा आपली बातमी. बुलेटिनच्या सुरुवातीलाच ऊस तोड दराबद्दलची एक अतिशय महत्त्वाची बातमी हाती येते. गेल्या कित्येक तासांपासून पुण्यात ही बैठक सुरू होती आणि त्याच्यामध्ये ऊस तोडणीच्या दरावरती अखेर तोडगा निघालेला आहे. 14% वाढ देण्यात आलेली आहे ऊस तोड दरामध्ये आणि त्याच्यामुळे आता जो संप आहे तो देखील ऊसतोड कामगारांचा मागे घेण्यात आलाय. ऊसतोड दरामध्ये 14% वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकरांनी स्वतः ही माहिती दिली आहे. पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर्व संघटनांनी हा निर्णय मान्य केलाय. या बैठकीला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस उपस्थित होते. वाढीव दरानुसार आता साखर कारखान्यांना 350 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. ऊसतोड कामगारांनी लवकरात लवकर कारखान्यावरती जाण्याचं आवाहन देखील या बैठकीत करण्यात आलंय. त्याआधी या बैठकीत सुरेश धस यांच्या निमंत्रणावरून गोंधळ झाला होता. या मुद्द्यावरून धस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शुगर इन्स्टिट्यूटच्या प्रवेशद्वारावरतीच आंदोलनही केलं होतं. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनाही निमंत्रण नसल्यामुळे त्यांनीही आंदोलन केलं. यावेळी गोंधळ घालणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दरामध्ये सरासरी 14%, ऊस तोडीच्या दरामध्ये, डोकी सेंटरच्या दरामध्ये आणि गाडी सेंटरच्या दरामध्ये 14% वाढ देण्यात आलेली आहे. साधारण 35 ते 45 ते 50 रुपयाची वाढ या 14%नं त्या सगळ्यांना वाढवून मिळणार आहे. चर्चेप्रमाणे आता सर्व संघटनांनी संप मागे घेतलेला आहे. त्यामुळं मी मजुरांना आवाहन करतो की ऊसाचं क्षेत्र यावर्षी मोठ्या प्रमाणात आहे. आपण लवकरात लवकर आपल्या निर्धारित कारखान्यावरती जावं. आणि यानंतर याच बैठकीतून एक थोडीशी वेगळी बातमी. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघेही विरोधक आहेत. या दोघांचा एकमेकांविरोधातला राग आपण माध्यमांवर देखील बघितलेला आहे, सभांमध्ये बघितलेला आहे. मात्र आज ही जी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक झाली त्यात एक वेगळं चित्र बघायला मिळालं. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे अगदी एकमेकांच्या शेजारी बसलेले होते. ऊसतोड कामगारांचा मुद्दा मागच्या काही दिवसांपासून दोघांनीही तितकाच लावून धरलेला आहे आणि त्याचसाठी बोलावलेल्या बैठकीत पहिल्यांदाच बहीण भाऊ एकमेकांच्या शेजारी बसलेले बघायला मिळाले. इतकंच नाही तर ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवरती दोघांचे सूरही एकच होते. त्यामुळे बैठकीत हास्य विनोदही बघायला मिळाले. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरती बोलावलेल्या बैठकीत बहीण भावाच्या नात्यात थोडा गोडवा पाहायला मिळाला. नाही पण मला आणि यानंतरची बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली. मराठा आरक्षण प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती. मात्र सुप्रीम कोर्टानं ही सुनावणी आता 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे आणि त्यामुळे आता राज्य सरकारवरती आणि खास करून अशोक चव्हाण यांना मोठ्या प्रमाणात टार्गेट केलं जाते विरोधकांकडून. त्यावरतीच आता अशोक चव्हाण बोलते झाले. मुख्यमंत्र्यांनी दिलेली जबाबदारी आपण पार पाडतोय, आपल्याला बाजूला केलं तरी हरकत नाही असं आता अशोक चव्हाण उद्विग्न होऊन म्हणाले. समितीवरून चव्हाणांना हटवा असं विनायक मेटे म्हणाले होते. शिवसंग्रामचे नेते आहेत ते. त्यावरती आता अशोक चव्हाणांची ही प्रतिक्रिया येते. घटनापीठ स्थापन झाल्यावरती जेव्हा मेरिटवर सुनावणी होईल त्याआधी स्थगिती उठवली पाहिजे असा राज्य सरकारचा अर्ज आधीच न्यायाधीशांपुढे पाठवला असल्याचंही चव्हाणांनी सांगितलंय. सोबतच ईडब्ल्यूएसचं आरक्षण विनायक मेटे आणि संभाजीराजेंना नको होतं असंही चव्हाण म्हणाले. अशोक चव्हाण हे काही कोर्टामध्ये अपियर होत नाही. कोर्टामध्ये सिनियर काउन्सिल्स अपियर होतात, ते बाजू मांडतात आणि अशोक चव्हाणांपेक्षा दुसरा कोणी चांगला असेल त्याला जरूर माझी काही हरकत नाही. मी हे काम प्रामाणिकपणे करतोय आणि पुढेही प्रामाणिकपणे करत राहणार. राजकारण ज्यांना करायचं राजकारण खुशाल करू द्या, त्याचा माझा काही आक्षेप नाही, त्यांच्याबद्दल कुठलाही माझा विरोध नाही. तरी खुशाल मला काही बोलावं तरी माझी काही त्याच्यात राग नाहीये. परंतु जे काम मला सरकारने सोपवलेलं आहे, जोपर्यंत माझ्याकडे हे काम आहे तोपर्यंत मी हे काम प्रामाणिकपणे करत राहणार. मुख्यमंत्र्यांना वाटलं माझ्यापेक्षा इतरांनी कोणी चांगलं काम केलं त्याला दिलं तरी माझी काही हरकत नाही. मी ते काम एक सदस्य म्हणून करायला तयार आहे किंवा राज्यातला मंत्री म्हणून म्हणा किंवा राज्यातला एक कार्य मराठा समाजाचा एक सहकारी म्हणून हे काम मार्गी लागावं याची माझी प्रामाणिकपणे माझं काम चालू ठेवेन मी.
तेव्हा मराठा आरक्षण स्थगिती प्रकरणाची सुनावणी आता सुप्रीम कोर्टानं तब्बल 4 आठवड्यांसाठी पुढे ढकललेली आहे आणि साहजिकच याच्यावरून आता विरोधकांनी आरोपांचं रान उठवलेलं आहे। दरम्यान या प्रकरणावरून आज कोर्टाच्या आत आणि कोर्टाच्या बाहेर नेमकं काय काय घडलं जाणून घेऊयात सविस्तर। मराठा आरक्षण स्थगिती पुनर्विचार याचिकेवर सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे मराठा समाजाचं लक्ष लागलेलं होतं। मात्र सकाळी ही सुनावणी सुरू झाली त्यावेळी सरकारी वकील मुकुल रोहतगी उपस्थित नव्हते, त्यामुळे मराठा आरक्षणाची सुनावणी 2 तास थांबवण्यात आली। रोहतगी यांच्या अनुपस्थितीबाबत मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी नाराजी व्यक्त केली, तसंच सरकार गंभीर नसल्याचा आरोपही केला। तब्बल 2 तासांनंतर मुकुल रोहतगी उपस्थित झाले तेव्हा युक्तिवाद झाला। सुरुवातीला न्यायाधीशांनी रोहतगी यांना विचारलं की रोहतगी, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की आम्ही तुम्हाला पूर्ण न ऐकता निर्णय दिला? यावर नाही असं मुकुल रोहतगी यांनी उत्तर दिलं। त्यानंतर मग तुम्ही असा अर्ज का केला अशी विचारणा न्यायाधीशांनी केली। यावर सरकारच्या अर्जातील घेतलेल्या आक्षेपाशी मी सहमत नाही, आम्ही अर्ज घटनापीठाकडे करायला हवा होता, आम्हाला 4 आठवड्यांचा वेळ द्या अशी मागणी मुकुल रोहतगी यांनी केली। यावर आम्हाला यात काही म्हणायचं नाही, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, केस 4 आठवड्यांसाठी तहकूब असं न्यायाधीशांनी सुनावलं। सुप्रीम कोर्टाने ही सुनावणी 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलली। दरम्यान या प्रकरणी मराठा विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान झाल्याचं मत याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केलं। राज्य सरकारने 4 आठवडे थांबण्याची गरज नसून स्थगिती पुनर्विचाराबाबत तात्काळ निर्णय घेण्याचं आवाहन त्यांनी केलं। 16 तारखेला यादी जाहीर झाल्यानंतर 17 तारखेला अर्ज केला असता किंवा एखाद दिवस पुढे मागे केला असता तर हे प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे गेलं असता, आजची सुनावणी टळली असती। आजची सुनावणी टळणं याच्यासाठी गरजेचं होतं की आता फिरून पुन्हा आम्ही त्याच ट्रॅकवर आलोय। हे 10 दिवस आणि पुढचे 28 दिवस 38 दिवसाचं विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय। तर घटनापीठासमोर मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यास सरकार सज्ज असल्याचं मराठा आरक्षण समितीचे प्रमुख अशोक चव्हाण म्हणाले। जस्टिस नागेश्वर राव आणि इतर जे 2 सहकारी त्यांचे आहेत त्यांच्यासमोर हा विषय येता कामा नये, कारण की त्यांनी ऑलरेडी निर्णय दिला याच्यामध्ये आणि त्यांनीच सांगितलं होतं की घटनापीठासमोर तुम्ही जा म्हणून। त्यामुळे यांच्यासमोर आर्ग्युमेंट करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता। आजही तीच आर्ग्युमेंट आपल्या वकील तीच आर्ग्युमेंट त्यांच्यासमोर केली की आम्हाला घटनापीठाकडे हा विषय मांडायचा आहे आणि तिला कोर्टाने अनुमती दिलेली आज। 11वीचे ॲडमिशन थांबलेले आहेत, सगळ्या मेडिकलचे ॲडमिशन थांबलेले आहेत, MPSCच्या परीक्षा पोस्टपोन झालेल्या आहेत आणि त्यात मराठा समाजाची भूमिका आहे की बा जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही काही होऊ देणार नाही। आता सुप्रीम कोर्टाने 1 महिन्याची डेट दिली, म्हणजे 1 महिना सगळं शांत। मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या कोर्टाच्या अंगणात आहे, त्यामुळे हा प्रश्न कधी निकाली निघणार याकडे मराठा समाजाचं लक्ष लागलंय। स्थगिती अद्यापही उठली गेली नाहीये, 4 आठवड्याचा अवधी अजूनही आहे। नेमकं महाराष्ट्र सरकार रणनीती कोणती आखते हे पाहावं लागणार आहे। कॅमेरामॅन राजेश रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली। दरम्यान सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण स्थगिती प्रकरणावरती आजही निर्णय न दिल्यामुळे आणि सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलल्यामुळे आता ओबीसी नेते आहेत ते देखील अस्वस्थ झालेले आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये मुळात मराठा आरक्षणाचं प्रकरण हे पुढच्या काही दिवसात निकाली निघणार नाहीये, त्याच्यासाठी वेळ लागेल आणि त्यामुळे नोकर भरती आणि शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया तातडीनं सुरू करावी अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे। म्हणजे हा जो प्रश्न जो आहे हा जवळजवळ 2-3 वर्ष अजून कोर्टाच्या ह्याच्यामध्ये खितपत पडणार आहे। पण माझी मागणी आहे महाराष्ट्र सरकारला की आता तरी निदान ही जे तुम्ही मेगा भरती थांबवलेली आहे ती तुम्ही सुरू करा। तुम्ही MPSC परीक्षा मराठा आरक्षणासाठी पुढे ढकललेली आहे, त्या परीक्षा सुरू करा। ॲडमिशन थांबवलेले आहेत, त्यामुळे पोलीस भरती तुम्ही रद्द केली ती पुढे घेतलेली आहे, हे सगळं आता सुरू करा। मराठा समाज, आम्ही मराठा समाजासोबत आहोत, त्यांच्या ज्या 12-13% जागा आहेत त्या तशाच ठेवा पाहिजे। जर त्याला काय कायदेशीर अडचण असेल तर EWS मध्ये करा, पण मराठा समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या इतर मागासवर्गीयातली जी विद्यार्थी आहेत, धनगरांची मुलं आहेत, भटक्या मुक्ताची मुलं आहेत, SC STची मुलं आहेत, यांना तुम्ही वेटीस का धरता? त्या मराठा समाजासाठी संबंध महाराष्ट्राला वेटीस धरणे हे बरोबर नाही आहे। आणि यानंतरची बातमी आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भातली। आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारने कांद्याच्या साठवणुकीवरती निर्बंध घातल्यामुळे आता राज्यातल्या कांदा व्यापाऱ्यांनी अघोषित असा लिलाव बंद केलेला आहे आणि त्याच्यामुळे राज्यातले कांदा उत्पादक शेतकरी आहेत ते पुरते अडचणीत आलेले आहेत। त्यात आता या संपूर्ण पार्श्वभूमीवर आज दिवसभरात राज्यात नेमकं काय काय घडलंय जाणून घेऊयात या सविस्तर रिपोर्टमधून। शासनानं ना लय नुकसान केले शेतकऱ्यांनी, गरीब शेतकरी। आता सध्या दिवाळी आली, आता लोकांना खर्चायला पैसे नाही।
व्यापाऱ्यांनी आडमोठ्या धोरणाने मार्केट बंद केले, त्यामुळे हे पूर्ण नुकसान शेतकऱ्यांचं आहे. मार्केट कमीत कमी 7-8-10 दिवस बंद जर ठेवलं यांनी, परत आवक वाढून जाईल. आवक वाढल्यामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे ना. व्यापाऱ्यांच्या संपामुळे कांदा उत्पादक शेतकरी रडकुंडीला आलाय. आडमोठ्या व्यापाऱ्यांमुळे कांदा कोंडी निर्माण झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कांदा लिलाव बंद पाडल्यानं शेतकऱ्यावर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. 2 दिवसात कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. कारवाईचा इशारा देऊनही व्यापारी आंदोलनावर ठाम आहेत. संपूर्ण व्यापाऱ्यांना तात्काळ लिलावाला सुरुवात करायला सांगितलेली आहे आणि लिलाव सुरू नाही केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल हे देखील त्यांना समक्ष सांगितलेलं आहे. पालकमंत्री छगन भुजबळांच्या नाशिकमध्ये कांदा व्यापारी संपावर गेले. भुजबळ मात्र केंद्रावर खापर फोडून नामानिराळं राहण्याचा प्रयत्न करतायत. कांदा इराणमधून मागितला, तो काय होतं पाकिस्तानचा पण येईल, काय सगळे कांदे येत आहेत. आता करायचं तरी काय? म्हणजे हे भारत सरकार कोणासाठी काम करते? आता हे भारतातल्या शेतकऱ्यांसाठी काम करताय का परदेशातल्या शेतकऱ्यांसाठी काम करते? कोणासाठी काम करते? व्यापाऱ्यांचा संप कायम राहिल्यास कांद्याचे भाव गडगडतील. निर्णय काहीही झाला तरी यात व्यापारी मालामाल होतील आणि शेतकरी मात्र भिके कंगाल होईल. त्यामुळे तातडीनं कांद्याचे लिलाव कसे सुरू होतील याकडे सरकारनं लक्ष घालण्याची मागणी होतीये. चेतन कोळससह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि यानंतर बातमी आहे झी 24 तासच्या इम्पॅक्टची. झी 24 तासनं बुलढाण्यातल्या गुम्मी गावच्या पाणी प्रश्नाची बातमी दाखवलेली होती आणि त्यानंतर प्रशासन देखील आता जागं झालेलं आहे आणि त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. गुम्मी गावच्या एका आजीबाईंनी आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांना थेट फोन करून त्यांचे आभार देखील मानले. पाहूया त्या संदर्भातली ही बातमी. गुम्मी गावच्या आजी शांताबाई हिवाळे यांनी खमक्या आवाजात आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनाही प्रेमळ दटावणी केली आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला. पण झी 24 तासनं गुम्मी गावच्या पाण्याचा प्रश्नही लावून धरला आणि आता गावाचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. कारण प्रशासनानं बातमी पाहताच लगोलग पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे आणि 3 दिवसांतच इथं नळ लागतील असं आश्वासनही प्रशासनानं दिलंय. त्यामुळे शांताबाई हिवाळे यांनी तातडीनं आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांना फोन केला आणि त्या काय म्हणाल्या तुम्हीच ऐका. घरी आपल्या निलगिरीचं झाड आहे, घरी चहा घेऊ आपण मस्त पैकी चांगला काळा चहा काम नाही. हिवाळे म्हणलं की लगेच आपणच आहे. बर आजी येतो ना मी, सगळ्यात आधी तुमच्या घरी येतो मी. या बाबा या, गरीबाच्या झोपडीवर यावं, साहेब लगे मी सलाम करू राहिली. नाही आजी येतो मी, येतो येतो येतो. हो आजी आशीर्वाद. मला अंडा भरून द्याला तुम्ही. बातमीचा पाठपुरावा करणे आणि ती प्रत्यक्षात पूर्ण झाल्यावर मिळणारे समाधान, अशा पद्धतीने ज्येष्ठांच्या आशीर्वादाच्या स्वरूपात बाहेर पडणे हेही तितके भाग्याचेच. झी 24 तासच्या माध्यमातून अशा समस्यांना थेट हात घालत त्यांची सोडवणूक करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आपल्या सहकार्याने तो असा जारी राहील हे मात्र नक्की. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत पटेलसह मी मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा. आणि यासोबत आता आपला जिल्हा आपली बातमी या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र सुपरफास्ट बातम्यांसोबत लगेचच परत येते. बघत रहा झी 24 तास.